शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या राजन विचारे यांना ठाकरेंनी ठाण्यातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवर राजन विचारे आता शिंदेच्या उमेदवाराला लढत देणार आहेत। राजन विचारे यांच्या प्रचार दौऱ्यांना देखील सुरुवात झाली आहे। मात्र खासदार राजन विचारे यांची 10 वर्षाची खासदारकी ही नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची ठरली आहे। गेल्या 10 वर्षात विचारे यांनी नवी मुंबईतील रखडलेले सर्वच प्रकल्प न थकता पाठपुरावा करून मार्गी लावले। दिघा रेल्वे स्थानक, ट्रान्स हार्बर मार्गावरील सुमारे 1 डझन पादचारी पूल, नवी मुंबईला जलवाहतुकीने जोडण्यासाठी नेरुळ येथे उभारण्यात आलेले जलवाहतूक टर्मिनल, नवी मुंबई मेट्रो या प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये विचारे यांचा सिंहाचा वाटा आहे। कोस्टल रोड, कळवा एरोली, एलिव्हेटेड रेल्वे मार्ग, गवळीदेव पर्यटन स्थळ हे प्रकल्प साकारण्यासाठी विचारे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत। त्यामुळे विकासाच्या ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणून त्यांची नवी मुंबईत ओळख निर्माण झाली आहे। नवी मुंबईला मुंबईशी जोडणाऱ्या हार्बर रेल्वे मार्गावर 2000 सालापासून अनेक ठिकाणी रेल्वे पादचारी पुलांचे काम रखडले होते। या पुलांच्या निर्मितीसाठी रेल्वे मंत्रालयाची परवानगी आणणे फार त्रासदायक असल्याने महापालिकेसह कोणतेही प्राधिकरण ही कामे करण्यास पुढे येत नव्हते। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांना अनेक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागत होते। नवी मुंबईला ठाणे शहराशी जोडणारा ट्रान्स हार्बर नोव्हेंबर 2004 मध्ये सुरू झाला। या मार्गावर तुर्भेमध्ये नाका, सानपाडा, महापे, एरोली, दिघा येथे नस पादचारी पुलाची आवश्यकता होती। मात्र ही कामे अनेक वर्षापासून रखडली होती। रेल्वे पादचारी पुलासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले। फक्त पाठपुरावा नाही तर त्या मिळवल्या देखील। त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे पादचारी पुलांची कामे जलद गतीने पूर्ण करता आली। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।